तसं नाही, पण तुम्ही कसे आले? कसे आले म्हणजे? अहो आम्हाला भूतकाळाचाही तुमच्यापर्यंत काय लागलं? नमस्कार जाणवी मॅडम. नमस्कार. कशा आहात? फारच गोड दिसताय. म्हणे तुमचं चालू द्या. तुलाही सोबत घेऊन जाईल मला लक्षात ठेव. पण स्वामी, अहो त्यासाठी तुम्हाला जिवंत राहणं गरजेचं आहे. तुम्ही माझं काहीच करू शकत नाही. का? अरे कायद्याचे लक्ष माझ्या सोबत आहे. अरे कोणत्या लक्षणाबद्दल बोलतोस तू? हे आणि हे. अरे ज्याने माझ्या सांगण्यावर तुझं अपमान केलं, ज्याने माझ्या सांगण्यावरून तुला 11 दिवस इथं अन्न पाण्याचं डाबून ठेवलं ते, आणि हे आणि ह्यांची सिस्टम माझं काहीच वापर करू शकत नाहीये. कारण या संपूर्ण सिस्टमला चालवणारा मी आहे. मी आहे फक्त सोंगे बुद्धिबळाच्या कायद्याप्रमाणे. मॅडम तुम्ही सुट्टी देताय की नाही? हे बघा माने, आपण या दोघांचा जरी निकाल लावलेला असला तरी जनतेला काय सांगणार? हो, जनतेला कसं पटवून देणार? त्यांना तर आपणच दोषी असं वाटणार ना. हो, त्याची काळजी तुम्ही करू नका. ही राजकारणी कीड आहे ना, हे राजकारण करूनच काढावे लागेल. म्हणजे आता मला सुट्टी मिळणार. नमस्कार सर. सर, सर्वप्रथम आज मुंबई पोलिसांना स्वामींचा शोध घेण्याच्या संपूर्ण केसमध्ये यश मिळालं त्यासाठी आपला मनपूर्वक अभिनंदन. पण सर, या सर्व प्रकरणात माननीय मंत्री धर्मेंद्र शहा यांच्यावरतीचा आरोप सिद्ध झालाय की त्यांनी स्वामीजींचं अपहरण केलं होतं आणि त्यांना एका अज्ञातस्थळी डांबून ठेवलं होतं. याविषयी आपण आमच्या प्रेक्षकांना काय म्हणतो? हे बघा, स्वामीजी आणि माननीय मंत्रिमंडळ फार पुढे होते. हे सर्व आपल्याला माहीतच असतं. सत्तेवर येण्यासाठी माननीय मंत्री साहेबांनी स्वामींवर हात जोडले गेले. सत्तेवर येण्याकरता त्यांना गरज होती मताची आणि त्या स्वामींकडे भक्तजनाचा खूप मोठा ताफा होता. पहिला प्रश्न पैशाचा, तर स्वामींकडे सर्वसाधारण जनतेने. नमस्कार, मी सागर विजय नाईक, सूत्रधार करता तोच कविता या नाटकाचा लेखक आणि दिग्दर्शक. आता थोड्या वेळापूर्वीच 11वी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे जी औद्योगिक आणि व्यावसायिक कामगारांसाठी नाट्य महोत्सव जो सादर केला होता, त्यामध्ये आमचं जस्ट नाटक कंप्लीट झालं. सुपरमॅक्स पर्सनल केअर प्रायव्हेट लिमिटेड ठाणे यांच्याकडून आम्ही हे नाटक केलेलं. त्यांच्यामधील हे कलाकार ज्यांनी विविध रूपरेखा इथे आपल्यासमोर रेखाटलेल्या होत्या. तर थोडक्यात मी तुम्हाला त्यांचा पात्रपरिचय थोडक्यात करून देतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सूत्रधार म्हटल्यावरती, हा सूत्रधार म्हणजे नक्की कोण असतो? सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये एकच असतं की सूत्रधार म्हणजे फक्त सूत्र ज्याच्या हातात आहे तो. पण खरा तर सूत्रधार हा तो असतो जो करतो, करून घेतो आणि करायला भाग पडतो. हा सूत्रधार असतो. हे आमचं पूर्ण नाटक होतं. हे नाटक चांगल्या पद्धतीने योग्यरित्या सादरीकरण झालं. खरं तर मी सर्वच कलाकारांचे अभिनंदन करतो, कारण की त्यांच्यामुळे ह्या नाटकाला अतिशय चांगला न्याय मिळाला होता. आणि ह्या नाटकामधील जे मेन कॅरेक्टर्स आहेत म्हणजे स्वामी सर्वानंद जे आमच्या सावंत सरांनी केलेलं, त्यानंतर मंत्री महोदय जे आपले नेता हे कॅरेक्टर केलेलं म्हणजे संतोष मोरे, त्यानंतर ACP जान्हवी जी श्वेता ठाकूर, त्यानंतर पोलिसांचं मत. पोलीस आज आपण प्रत्येक पोलिसांना असंच बोलतो की हा पोलीस म्हणजे मामा, पैसे खाऊ, लाचखोर, चोर. पण एखादा असा पोलीस सुद्धा असतो, असा एखादा कॉन्स्टेबल असतो ज्याला खरोखर मनातून असं वाटतं की नाही, मी जर ही वर्दी घातली तर त्या वर्दीला न्याय मिळावा, यासाठी तो लढत असतो. पण वरच्या सिस्टीममुळे तो कसा दाबला जातो? तोच दाबला जात नाही, तर त्याच्याबरोबर सर्वसामान्य जनताही दाबली जाते. हे सादरीकरण आम्ही आज लोकांसमोर, रसिक प्रेक्षकांसमोर सादर केलं. नक्कीच ह्याच्या पुढचा सुद्धा प्रयोग आम्ही लवकरात लवकर घेऊन येऊ. आशा बाळगतो की तुम्ही सर्वजण या नाटकाला असंच उत्स्फूर्त प्रतिसाद द्याल.
धन्यवाद. नमस्कार, मी सुपरमॅक्स पर्सनल केअर प्रायव्हेट लिमिटेड 3 हात नाका ठाणे येथे नोकरी करतो आणि आमच्या व्यवस्थापन आणि आमच्या जे युनियन कमिटी आहे राष्ट्रीय मिलमजदूर संघ यांच्या सहकार्याने आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आमच्या व्यवस्थापनाचं आम्हाला खूप चांगलं सहकार्य लागतं या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी. तसंच आमची कमिटी जी आहे युनियनची तीही आम्हाला चांगलं सहकार्य करतं. आणि आमचे मित्र सागर नाईक यांनी नवीन नाटक नवकरो नाटक आम्हाला दिलं. सहसा नवकरो नाटक आम्हाला मिळत नाही, कारण ह्या 2 वर्ष पण आम्ही नाटक केलं, पण जुनीच नाटकं आम्हाला करावी लागायची. पण यावेळी सागर नाईक यांनी आम्हाला हे नवीन नाटक दिलं, त्यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि आमच्या सर्व टीमचे पण मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं. आमचे व्यवस्थापक या ठिकाणी आहेत हे शरद सुपुगडे आणि दुसरे व्यवस्थापक आहेत शिवाजी हासे. ह्या दोघांची मेहनत आहे जे आम्ही इथपर्यंत आलो आहे. आणि बाकी सगळ्या कलाकारांची मेहनत आहे. त्याचे प्रमुख आर्टिस्ट हे आकाश परब ज्यांनी मेन रोल केला, पोलीस हवालदार माने, हे सर्व आमच्या टीमची मेहनत आहे. तसंच आमच्या या टीममध्ये सहभागी होऊन आम्हाला खूप चांगलं सहकार्य दिलं सिद्धी शिंदे आणि या आमच्या मॅडम आहेत श्वेता ठाकूर. या आमच्या कंपनीत काम नाही करत पण आम्हाला खूप चांगलं सहकार्य करतात नेहमीच, आणि त्यासाठी मी त्यांचे पण मनापासून आभार मानतो. थँक्यू. नमस्कार, मी श्वेता ठाकूर. आज इथे सूत्रधार करता तोच करविता आम्ही सादर केले नाटक. सगळ्या टीम मेंबरचे आभार. खूप सगळ्यांच्या सपोर्टमुळे हे शक्य झालंय, कारण कोणा एकट्याच हे काम नसतं. बॅकस्टेज कौस्तुभ, सिद्धांत, सागर दादा आणि आमचे सगळे चिन्मय मेन म्युझिक ज्यांनी म्युझिक केलंय. तर हे आमचे सगळे आणि टीम मेंबर सगळे सुपरमॅक्स कंपनीतले जे आमच्या सोबतचे सगळे टीम मेंबर्स आहेत त्यांच्या सोबतच्या सपोर्टमुळे आणि आमच्या टीममुळे असं एकत्रीकरण आल्यामुळे आज हे नाटक सादर झालंय आणि तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. ह्याचे पुढचे प्रयोगही नक्की होतील. थँक्यू. त्याचप्रमाणे इथे महाराष्ट्र राज्य महामंडळ त्याने जे आम्हाला या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलं, त्यांचे सगळे व्यवस्थापन, त्यांचे सर्व कर्मचारी, की आम्ही आल्यापासून आमची संपूर्ण व्यवस्था त्यांनी चांगल्या रीतीने केलेली आहे. की म्हणजे या ठिकाणी नागपूर या शहरामध्ये यायचं म्हणजे जरा मुंबईतून, पण तसं काय आम्हाला जाणवलं नाही. असं वाटतं की आम्ही मुंबईमध्येच आहोत, कारण सकाळपासून त्यांनी आम्हाला राहण्याची वगैरे या ठिकाणी उत्तम व्यवस्था करून दिली आहे. त्या सर्व टीम त्यांच्या अधिकाऱ्यांचा सुद्धा आमच्या या ग्रुपतर्फे, आमच्या कंपनीतर्फे सर्वांचा अधिकार. तसंच आमचे सर्व सहकारी कल्पक पाटील, त्यानंतर आकाश परब, त्यानंतर या ठिकाणी सगळे असलेले हसे साहेब, त्यानंतर आमचे घाडगे साहेब, त्यानंतर कांबळे साहेब, त्यानंतर महेश जाधव, त्यानंतर आमचे आनंद सावंत, सुपुगडे, सिद्धी आणि आमचे सर्व सागर नाईक अतिशय मेहनत केली. 15 दिवसात नाटक उभं केलं आहे. अतिशय म्हणजे जेवढं आम्हाला करता येईल, जितकं आम्हाला जीव होता तेवढा आम्ही प्रयत्न केला. आमच्या हातून काही चुका झाल्या असतील कमी तरी ते आम्हाला तुम्ही सगळ्यांनी सांभाळून घ्यायचं आहे. आणि तुम्ही पत्रकारांनी जे आम्हाला या ठिकाणी चांगलं सहकार्य केलं त्याबद्दल तुमचं या संपूर्ण टीमतर्फे मनपूर्वक अभिनंदन. मी या कॅरेक्टरमध्ये DCPचा रोल केलेला आहे. स्टार्टमध्ये टीव्हीमध्ये दाखवलेला आहे, लाईव्ह टीव्हीमध्ये आणि एंडमध्ये. तरी तुमच्या सर्वांचे मी मनपासून स्वागत करतोय आणि आभार मानतोय. नमस्कार, मी आकाश परब. ह्या आमचा सूत्रधार करता तो करविता त्या नाटकामध्ये मी म्हणजे नाटक असं म्हणता येणार नाही, पण पोलिसांचा एक मला अनुभव घेता आला आणि महाराष्ट्रातल्या पोलिसांचं दुःख ह्या जनतेसमोर मांडता आलं आणि त्याचे सर्वस्वी मी म्हणजे ती मला संधी दिली हे आमचे डायरेक्टर साहेब सागर नाईक यांनी, त्यांचे मी मनस्वी आभार मानतो. तसेच प्रेक्षकांचे आणि आमच्या टीमचे खूप खूप म्हणजे खूप चांगली मेहनत घेतली सगळ्यांनी आणि बाकी तुम्हाला आवडेल हे नाटक अजून. थँक्यू.